नमस्कार. फूडफल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज होता माझा वाढदिवस आणि वाढदिवसा दिवशी काहीतरी स्पेशल तर बनवलंच पाहिजे, हे हो की नाही. तर म्हटलं, जेव्हा लहान होते तेव्हा माझी जी फेवरेट गोष्ट आहे ती सगळी दिवसभर बनवली जायची, मम्मी बनवायची. पण आता जेव्हा मी आता राहते एकटी तर तेव्हा माझ्यासाठी मलाच बनवणं आहे ना. तर मला आज ना मशरूमचं सँडविच खायची खूप इच्छा होत होती. एकदम सिम्पल आहे, मी त्याची रेसिपी दाखवते इथे. तर तेलातमध्ये पहिल्यांदा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी. आणि हे एक मशरूमचं पाकिट जे मिळतं ना बाहेर ते आहे. तर मशरूम मी आधी स्वच्छ धुवून साफ करून घेतले, कट करून घेतलेले. तेलात मग 7 ते 8 या लसणाच्या पाकळ्या ठेसून टाकल्या. त्याच्यात थोडीशी हळद, एक मीडियम साईजचा कांदा चिरून टाकला आणि मग ह्याच्यात मी मशरूम ॲड केलेले. आणि मशरूमला वरनं पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नसते, ते आपोआपच त्याचं पाणी सुटतं शिजायला लागल्यानंतर. मग चवीनुसार मीठ ॲड केलं होतं आणि तिखटासाठी मी इथे मिरी पावडर ॲड केली. चवीनुसार जेवढी तुम्हाला मिरी आवडत असेल तेवढी तुम्ही ॲड करू शकता. पण मिरीचा जो झणझणीतपणा आहे ना तो थोडासा वेगळा असतो, म्हणून थोडासा जर तुम्हाला अंदाज नसेल येत तर पहिल्यांदा कमीच ॲड करा, नंतर पण तुम्ही वरून ॲड करू शकता. मग मी ही भाजी बनवून झाली. त्याच्यानंतर नॉर्मल आपले जे ब्रेड आहेत ते सँडविच ब्रेड मी आणले होते, त्यांना टोस्ट करून घेतलं छान तुपामध्ये भाजून. तुम्हाला जर टोस्टेड ब्रेड्स आवडत नसतील तर तुम्ही नॉर्मलसुद्धा बिना टोस्ट करतासुद्धा खाऊ शकता हे सँडविच. आता या टोस्ट झालेल्या ब्रेडला मी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची याची एक मी चटणी बनवली होती, थोडंसं ओलं खोबरं घालून. आणि त्याच्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं. 1 मिरची वापरली होती मी, मस्त झाली होती ही चटणी. मी एका साईडला ब्रेडला लावून घेतली, दोन्ही साईडला आपण लावून घ्यायची आहे. आता त्याच्यावरती मी ही मशरूमची जी पण फिलिंग तयार केलेली, भाजी तयार केलेली ती ॲड केली. वरती थोडंसं चीज ॲड केलं मी, जे खिसून घेतलं होतं. त्याच्यावरती मी ही लेट्यूसची पानं घेतली. तुमच्याकडे लेट्यूस नसेल तरीसुद्धा चालेल, मला लेट्यूस आवडतो म्हणून मी यूज केला होता. आणि वरती कांदा आणि टोमॅटो ॲड केला आहे. जर तुम्हाला काकडी आवडत असेल तर तुम्ही काकडीसुद्धा ॲड करू शकता. या सॅलडवरती सुद्धा मी मीठ आधीच लावून घेतलेलं, तुम्हाला मीठ लावावं लागेल, नाही तर त्याची चव तेवढी लागणार नाही. आणि दोन्ही साईडला ही चटणी लावून घ्यायची टोस्टेड ब्रेडला. मस्त बघा कसा आवाज येतो आहे, तुम्ही बघू शकता टोस्टेड ब्रेडचा. आणि ही सॉससोबत मी हा चिली टोमॅटो सॉस घेतलेला. इतकं सुंदर झालं होतं माहिती आहे सँडविच, अप्रतिम झालं होतं. नक्की ट्राय करून बघा. आणि माझा बड्डेचा नाश्ता एकदम छान झाला होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.